नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण रजवाडी बटाटा वडा ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी 5 ते 6 उकडलेले बटाटे असे हाताने मॅश करून घेतलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. लाल तिखट मसाला, गरम मसाला, त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, साखर घालायची आहे, आमचूर पावडर, काळी मिरी पावडर घालायची आहे, डाळिंब, डेसिकेटेड कोकोनट, काजू आणि मनुका घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. मी ह्या रेसिपीचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. असे मी गोळे करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता बेसन बॅटर करणार आहोत. इकडे मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे बॅटरची कन्सिस्टन्सी. त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता बेसनाच्या बॅटरमध्ये वडे सोडणार आहोत. डीप करायचे आहेत, मग तेलामध्ये सोडायचे आहेत. बघू शकता हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपली रजवाडी बटाटा वडा तयार झालेला आहे. अगदी साधी सिंपल सोपी रेसिपी आहे. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइबर करायला विसरू नका. धन्यवाद.